नमस्कार, मी श्रुतिका गावंडे. तुम्ही पाहत आहात विदर्भ न्यूज 365. महिला विशेष या कार्यक्रमामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत आहे मेळघाट येथील धारणी तालुक्यामध्ये समाजकारणामध्ये तसेच राजकारणामध्ये अनेक गेल्या वर्षापासून सक्रिय असलेल्या क्षमा चौकसे. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या महिला विशेष या कार्यक्रमात. धन्यवाद. मला सांगा, राजकारणात तुम्ही बऱ्याच काळापासून बऱ्याच काळापासून आहे, तर याची सुरुवात कशी झाली? तसं तर राजकारणात माझा ध्येयच नव्हता की राजकारणामध्ये यायचं. मी एक समाजकारणी व्यक्ती आहे. म्हणजे सिन्स फ्रॉम माय कॉलेज टाइम आय वॉज अ वर्कर ॲज अ सोशल वर्कर. आय वर्क सो मेनी वर्क्स ॲज अ सोशल वर्कर. पण जेव्हा धारणीला आली आणि मला एक संधी भेटली, इथे 2002ला इलेक्शन्स होते पंचायत समितीचे. त्याच्या आधी मी एक बॅक चेअर बसणारी एक साधारण कार्यकर्ती म्हणून भारतीय जनता पार्टीत काम केलं, नॉट सो सिन्सिअरली. आणि त्याच्यानंतर मग 2002ला मला पंचायत समिती मेंबर म्हणून इलेक्शन लढायची संधी भेटली. माझे मिस्टर ऑलवेज कोऑपरेटिव्ह विथ मी, आणि त्यांनी मला तेव्हा आमच्या म्हणजे समाज जे आहे धारणीला, कलाल समाज, त्याच्यातल्या महिला सहजासहजी बाहेर निघायच्या नाही. म्हणजे इवन वी डोंट नो की कोणाचा हस्बंड कोण आहे, कोणाची वाईफ कोण आहे, एवढंही माहीत नसायचं, कारण ते सोबत जायचे नाही कुठे. त्या काळात जेव्हा इलेक्शन लढायचा विषय आला तेव्हा आमच्यावर थोडंसं दबाव पण आलं की इतक्या यंग एजमध्ये तिला कशाला लढवता, समाजातून आणि कुटुंबातूनही आलं. पण माझे सासरे, माझी सासू आणि माझे मिस्टर हे खूप कोऑपरेटिव्ह होते आणि त्यांनीच म्हटलं की हो ठीक आहे, विल डू इट. आणि तेव्हा इलेक्शन लढून जेव्हा मी पुढे आले आणि लकीली किंवा माझ्या मेहनतीने, माझ्या मिस्टरांच्या मेहनतीने आम्ही समोर आलो. भारतीय जनता पार्टी पक्षातून मी निवडून आली पंचायत समिती सदस्य 2002मध्ये. मग तेव्हापासून जो प्रवास सुरू झाला तो आतापर्यंत निरंतर कायमच आहे. आणि मला असं वाटत नाही काही की मी हे सोडावं बा. हा राजनीती हे खूप चांगलं, राजकारण हे खूप चांगलं पक्ष आहे जर आपण त्या दृष्टीने याला बघितलं तर. मात्र अशा म्हणजे धारणीसारख्या तालुक्यात असताना एक महिला म्हणून तुम्ही निवडणूक लढताय आणि तेव्हा नक्कीच मनात असेल की एक महिला म्हणून मला मतदान मिळेल का, मी निवडून येईल का? मी होती सुरुवातीला थोडी शंकित होती या विषयावर. पण जेव्हा खेड्यापाड्यात आम्ही गेले, माझे 13 गाव होते माझ्या अंडरमध्ये, शिरपूर पंचायत समिती सर्कलमधून. तर तेव्हा जेव्हा गावात गेले ना, तेव्हा मी तिथे बघितलं ना, तुम्हाला एक स्पेशालिटी सांगते मी आपल्या मेळघाटची, की इथे पुरुष प्रधान संस्कृती नाहीच आहे. मला तरी वाटते इथे पूर्ण स्त्री प्रधान संस्कृती आहे. इव्हन गावात जर आम्ही गेलो ना तर आमच्यासोबत बोलणाऱ्या स्त्री असायच्या आणि दे वर द ओनली फायनान्शियल वर्कर ऑफ देअर फॅमिली. म्हणजे तुम्ही समजू शकता त्या सक्षम. आम्ही शहरी भागात महिला जर नोकरीला गेल्या तरच त्या सर्व प्रकारे समर्थ असं विचार करतो आणि असं गृहीत धरतो. पण जेव्हा आपण आदिवासी क्षेत्रात, अशा दुर्गम भागात ज्याला मेळघाट आदिवासी दुर्गम क्षेत्र असे म्हणतात, इथे तो खूपच फॉरवर्ड आहे. हा विषय तो खूपच फॉरवर्ड आहे. हे जे आदिवासी कल्चर आहे यामध्ये प्रामुख्याने महिला प्राधान्य आहे. महिला प्राधान्य म्हणून तेव्हा मला असं काही, जेव्हा मी गेली फील्डवर तेव्हा दिसलं की अरे बापरे, हे तर खूपच सोपी वस्तू आहे. म्हणजे यांच्यासोबत इंटरॅक्ट करणं, बोलणं, कम्युनिकेट करणं, इट्स अ व्हेरी गुड थिंग आणि प्राऊडफुल थिंग की महिला दे आर एबल टू टॉक विथ अदर्स आणि विथ कॉन्फिडन्स. नंतर तुम्ही निवडून आलात आणि कामाला सुरुवात झाली. काम करताना नेमक्या काय अडचणी केल्यात किंवा काय असा संघर्ष करावा लागला? श्रुतिका, एक सांगू का, महिला म्हटल्यावर ते कॉर्पोरेट सेक्टर असो, पेज 3 सेक्टर असो किंवा ग्रामीण भाग असो, प्रत्येक वेळेस एक लेडी ॲज अ लेडी प्रॉब्लेम येतेच. तसे मलाही आले, पण मी त्या गोष्टींना न काढलेलं बरं असं मला वाटते. तरी पण येते महिलांना पुरुषांनाही संघर्ष करावा लागते राजकारण फील्डमध्ये, पण पुरुषांपेक्षा महिलांना जास्त करा. कारण आताही आमच्या समाजाची किंवा आपले जे एक स्ट्रक्चर आहे आपल्या समाजाचं, त्याच्यात अजूनही ते मूलभूत अंतर आलेलं नाही की समानतेचा जो विषय आहे तो अजूनही पूर्ण झालेला नाही. म्हणून कुठे ना कुठे प्रॉब्लेम तर येणारच आहे आणि आताही नाही, पुढचे 50 वर्ष येणार आहे असं मला तरी वाटते. मग ते म्हणजे जेव्हा तुम्ही या सिच्युएशन मध्ये असाल तेव्हा 2 ऑप्शन नक्कीच राहायचे की एकतर खचून जाऊन काम थांबवायचं किंवा ते सुरू ठेवायचं. आणि आपण पाहतात त्याप्रमाणे ते सुरू आहे. तर ही जी एक जिद्द आहे किंवा हे काम करण्याची जी प्रेरणा मिळाली ती कुठून मिळाली? तसं तर माझे पॉलिटिकल गुरु माझे मिस्टर आहे. मी आताही म्हणते, सुरुवातीपासून त्यांनीही मला पूर्ण साथ दिली. विषय म्हणजे कसं असते श्रुतिका, जेव्हा घरच्या माणसाचा, स्पेशली हस्बंडचा जेव्हा फुल कॉपरेशन भेटते ना, तेव्हा आपल्यामध्ये जी कॉन्फिडन्स असते, विश्वास असते, म्हणजे दुनिया काही बोलो चालेल आपल्याला, पण जर व्यक्तीने विश्वास ठेवला मग आपण काही करू शकतो. एवढं तर कोणी गृहीत धरू शकते. तसं मला माझ्या पतीचं म्हणजे शैलेश चौकसे यांचं खूपच, म्हणजे आतापर्यंत इवन ते
जे कार्य मी करत नव्हती की नाही माझ्याशी होणार नाही, ते मला मोटिवेट करायचे की शमा हाउ इज इट पॉसिबल, तेरे जैसी बंदी अगर काम नहीं कर सकती तो कौन करेगा, तो तुमको करना ही चाहिए. म्हणजे या प्रकारे ते मला प्रत्येक वेळेस आतापर्यंत आताही प्रत्येक बाजूत मला त्यांची साथ असते कोणताही विषय. जसं तुम्ही सांगितलं की आतापर्यंत जे काम सुरू आहे त्यासाठी म्हणजे प्रामुख्याने जे कारण आहे ते तुमचा नवरा म्हणू शकतो. बिलकुल बिलकुल. आणि ज्या स्त्रियांना नवऱ्याचं पाठबळ म्हणजे मिळत नाही किंवा कुठेतरी नवराच त्यांना मागे खेचतो की नाही तू बाहेर पडू नको, तू घरच सांभाळ, तू मुलांना सांभाळ असते, तेव्हा ही जर सिच्युएशन क्रिएट झाली तर याला कसं हँडल केलं पाहिजे महिलेने? तेव्हा महिलेने असं करायला पाहिजे, म्हणजे माझ्यासारखी जी महिला आहे जी सक्षम आहे अशा महिलेने अशा महिलांना साथ द्यायला पाहिजे की चल मी आहे तुझ्या सोबतीला आणि मी तुझ्या नवऱ्याला कन्व्हिन्स करते की मी त्यांना सांगते की बा नाही ती करू शकते आणि आम्ही त्याच्या सपोर्टला आहे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीला पुरुषांना जेव्हा एखादी सेकंड लेडी जर कोणा विषयावर जर फोर्स करते ना तर ऑब्व्हियसली पुढे पुढे त्यांच्याकडनं थोडंसं माइंड होऊन जातात ते आणि ते सपोर्ट करतात. हे माझा स्वतःचा अनुभव आहे, कारण मी जी महिला आघाडीसोबत घेऊन चालली आहे, मी जिल्हाध्यक्ष महिला आघाडी पण होती आणि तेव्हा आम्हाला तसंच प्रॉब्लेम यायचं की नाही ना ताई माझी तर खूप इच्छा आहे काम करायची पण माझे हे नाही म्हणत आहे, मी कशी बाहेर निघू, मला खूप काम करायची तालुका लेवल पण ते करू देऊ शकत नाही असं मला वाटते. तेव्हा आम्ही बोलायचो, माझा जो ग्रुप होता आम्ही बोलायचो त्यांच्यासोबत, त्यांच्या मिस्टरांसोबत वगैरे आणि भरपूर केसेस म्हणजे 90% केसेसमध्ये असं झालं की त्यांनी आम्हाला कोऑपरेट केलं. आणि एखादा असा प्रसंग आला असेल आयुष्यात की तिथे मी महिला आहे याचा गर्व वाटला असेल? मला तर प्रत्येक वेळेस येते, मी आताही म्हणते आणि मी प्रत्येक प्रोग्रामला मी भरपूर फील्डसोबत जुळलेली आहे. जसं तुम्हाला सांगितलं राजकारणापेक्षा मला समाजकारण आवडते. लोकमत सखी मंचचे मेंबर आहे मी, म्हणजे सपोर्टिव्ह आहे त्यांना. अजून भरपूर ग्रुप आहे आमचे त्याच्यात आणि कुठेही जिथे कुठे गेली मी प्रत्येक वेळेस माझं हेच बोलणं असते की आपण स्त्री आहे याचा मला खूप जास्त अभिमान आहे. कारण आपल्यापेक्षा जास्त म्हणजे आपल्याकडे जे एफर्ट्स आहे ते पुरुषांकडे नाहीच आहे. वी आर एक्स्ट्रा ऑर्डिनरी देन देम. मी हे प्रत्येक वेळेस मी मानते आणि मी स्वतः हे सिद्ध करू शकते असं मला विषय. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे की लग्नानंतर राजकारण किंवा समाजकारण सुरू झालं तर लग्न आधीचं घर कसं होतं, माहेर कसं होतं, तिथली काय परिस्थिती होती आणि तेव्हा तुमचे काय स्वप्न होते? कसं आहे, माहेर माझं म्हटल्यावर माझी आई, माझे बाबा आणि आम्ही 4 बहिणी आहे, माझा दादा आहे, माझा मोठा भाऊ आहे. आम्ही सर्व आईने आम्हाला कधीच असं मागे नाही केलं. मी टिल फ्रॉम 9th क्लास माझा पहिला स्काउट गाईडचा कॅम्प होता. तेव्हा पहिल्यांदा बाहेर गावी जायचं, नागपूरवरून सावनेरला जायचं होतं. 3 दिवसाचा कॅम्प होता. मी पहिल्यांदा येऊन घरी विचारलं, मला आई हो म्हणते की नाही म्हणते. मला तसं कॉन्फिडन्स होतं की आईने आम्हाला कधीच नाही थांबवलं. चांगलं काम करा, फक्त आमचा विश्वास टिकून ठेवा. आम्हाला 4 बहिणीसाठी आईचं हेच म्हणणं होतं की तुम्ही जे करायचं तुम्ही बाहेर निघा, मनसोक्त तुमचे पंख पसरवा आणि मनसोक्त फिरा, विचरण करा, पण माझा विश्वास कायम ठेवा. आम्ही तेवढं आमच्या 4 बहिणीने केलं. आम्ही 4 आता प्रत्येक आपापल्या फील्डमध्ये सक्सेसफुल आहेत. आणि त्यानुसार 9th क्लासमध्ये जेव्हा आईला मी सांगितलं तेव्हा लगेच तिने हो म्हटलं, जा तुझा कॉन्फिडन्स वाढेल. आणि तेव्हापासून आम्हाला मोटिवेशन म्हणजे आमची आई आणि त्यांनी मला खूप मोटिवेट केलं या विषयावर. कधीच मला मागे केलं नाही. मी स्काउट गाईडची व्हॉलेंटियर होती शाळेत. मग NCCचा सीसोट कोर्स केलेला आहे मी, 3 year कोर्स केलेला आहे. त्याच्यातही मी होती. RD परेडसाठी प्रायमरी सिलेक्शन पण माझं झालं होतं, पण हाईट कमी असल्यामुळे माझं सिलेक्शन झालं नाही. त्याच्यानंतर NF म्हणून नॅशनल ॲडव्हेंचर कॅम्प म्हणून एक ग्रुप आहे नागपूरला, त्याच्या थ्रू मी बेसिक लिडरशिप कॅम्प केलेला आहे आणि माउंटेनिंगचे कॅम्प केलेले आहेत. म्हणजे माझं एक्स्ट्रा वॅगेंटच काम होतं. आधीपासून मला खूप आवडायचं ॲडव्हेंचर. कमांडो ट्रेनिंग कॅम्प केलेले आहे मी. कॉलेजची मी CR होती. माझं नागपूरला LED कॉलेज म्हणून कॉलेज आहे, तिथून मी ग्रॅज्युएट झाली आणि तिथे माझं मी CR पण होती, कॉलेज रिप्रेझेंटेटिव्ह पण होती. म्हणजे सुरुवातीपासून कुठेतरी लिडरशिपचे गुण होते आतमध्ये आणि त्याला इथे येऊन सहजासहज पाव घेतला असं झालं. आणि लहानपणी जेव्हा तुम्ही सांगितलं की 4 बहिणी होतात तर रुसवे फुगवे भांडणं, एकमेकींना मदत करणे कामात, ते बालपण कसं होतं? खूप सुंदर बालपण होतं आमचं. कसं आहे, माझे वडील थोडेसे म्हणजे त्यांचं पानाचं दुकान होतं आणि आम्ही आर्थिक स्थितीने खूप दुर्बळ होतो. पण मला गर्व आहे की आम्ही ते दिवस बघितले म्हणून आज त्याची आम्हाला चीज आहे. आणि तेव्हा आमची परिस्थिती खूप खराब होती, पण तेव्हा ते आम्ही 4 भाऊ बहीण खूप 5 जण आम्ही खूप कोऑपरेट होतो एक दुसऱ्याला. आई मेस चालवायची तेव्हा मी आईला कोऑपरेट करायची, पोळ्या वगैरे टाकायला वगैरे. आणि माझी बहीण आणि मी म्हणून आम्ही भरपूर असे डोर टू डोर जे सेलिंग वगैरे करतात ना ते काम आम्ही केले. ॲज अ शॉप काय म्हणतात त्याला, सेल्समॅन, ॲज अ सेल्स गर्ल आम्ही काम केलेलं आहे भरपूर. माझ्या बहिणीने एक हॉटेलमध्ये 3 स्टार हॉटेलमध्ये रिसेप्शनचं काम केलं आहे. मी
लहान मुलांच्यासाठी ट्युशन घ्यायला त्यांच्या घरी यायची. कम्प्युटरचं मी ट्रेनिंग घेतलं तर त्याच्यासाठी मी शिकवायला व्हॉलंटरी होती. आणि असं भरपूर काहीतरी संघर्षात्मक काम केले आम्ही सर्वांनी. पण एक चांगलं असं वातावरण, आम्ही समाधानी होतो सर्व 4-5 भाऊ बहीण, की आम्ही गरिबीतही खूप समाधानी होतो. म्हणून आज सर्व एक स्टॅब्लिश्ड आहे सर. आणि आत्ताची फॅमिली कशी आहे? आत्ताच्या फॅमिलीमध्ये किती लोक आहेत? आताच्या फॅमिली माझी आई आहेत, माझ्या सासूबाई आहेत, त्यांना मी आईच म्हणते. म्हणजे आईच आहेत त्या, सासू नाहीच आहेत त्या माझ्या. खूप कोऑपरेटिव्ह. सासू सुनेचं कधी भांडण होतं? अरे बापरे, होते ना. हा, ते तर जरुरी आहे. होते आमचं भांडण. पण कसं आहे, ते रुसवा फुगवायला भांडण होते. मैत्रिणी कशी भांडतात तशी आम्ही भांडतो. आणि लगेच मग थोड्या वेळाने तीही बोलते आणि मीही बोलते. असं आहे आमचं. कधीच नाही झालं. खूप अंडरस्टँडिंग आहे त्याच्यात. ते इतक्या जुन्या काळातले आहेत. त्यांच्या म्हणजे ते त्यांनी जे काळ काढलेला आहे मी ते सांगू शकत नाही. पण ते परिस्थिती त्या इतक्या म्हणजे फॉरवर्ड विचाराच्या आहेत की मला एवढा बाहेर निघून अशा परिस्थितीत, धारणेच्या परिस्थितीत त्यांनी मला बाहेर निघून काम करून दिलं, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ती प्रत्येक वेळेस मी जेव्हा प्रचाराला बाहेर जायची, मीटिंगसाठी अमरावतीला जावं लागतं आम्हाला, इथून कधी पण निघावं लागते. माझी लहान मुलगी होती. मी जेव्हा 2002मध्ये उतरली राजकारणात तेव्हा ती 2च वर्षाची होती. आणि माझा मुलगा आता 8व्या वर्गात, म्हणजे 13 वर्षाचा आहे. त्या दोघा मुलींना त्यांनी खूप सांभाळलं. मला बाहेर जावं लागायचं फील्डमध्ये काम करायला. तेव्हा तेच कॉपरेट मला असं कधीच नाही वाटलं की बा त्यांचं कोण बघेल. आई बिलकुल तू जा ना, मी आहे असं माझ्या पाठीशी ते पूर्ण मिळून आहे. माझे नवरे तर आहेच, माझे प्रेरणास्थान आहे. प्रत्येक वेळेस ते मला मोटिवेट करतात. जे काम मी नाही करणार तेही मला रेटून म्हणतात की तू करू शकते, ही पुश ऑलवेज मी. आणि माझ्या नंदा आहे, 6 नंदा आहे मला, हे एकटेच आहे. त्या सर्वही खूप चांगले आहेत, खूप कोऑपरेटिव्ह आहे आणि खूप मस्त फॅमिली आहे. जसं तुम्ही सांगितलं एक मुलगा आहे, एक मुलगी आहे, तर त्यांचं संगोपन करताना, संस्कार घालताना कोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घेता? म्हणजे मुलीसाठी कसे संस्कार, मुलाला काय? एक सांगू का, मी कधीच हे तफावत नाही केली की मुली आणि मुलांसाठी. ते करायला पाहिजे तसं थोडंफार याच्यात की ऑब्व्हियसली वी आर लेडीज, वी हॅव टू प्रोटेक्ट अवर सेल्फ. त्या अनुषंगाने मी तिला सेल्फ डिपेंडंट बनायचा प्रत्येक वेळेस प्रयत्न केला. 1-2 इन्सिडेंटही तिच्यासोबत झाले 8व्या वर्गात. तेव्हा तिला कॉन्फिडन्स दिला की यू कॅन हँडल इट युअर सेल्फ अँड यू हॅव टू. कारण तुला बाहेर निघायचं आहे, तुला बाहेरचं जग बघायचं आहे. आणि मुलालाही तसं मी मुलाला फक्त बाहेर खेळू दिलं, मुलीला खेळू दिलं नाही असंही नाही. माझ्याकडे माझा मुलगाही घरी झाडू लावते, माझा मुलगाही माझ्यासोबत भांडे लावायला मदत करते आणि माझी मुलगीही बाहेरचे पूर्ण काम करून देते. असं दोघांना मी सर्व व्यापक बनवायचा प्रयत्न केला. खरं तर ही खूप गोष्ट चांगली आहे की उद्या चालून जेव्हा मुलाचं लग्न होईल तर नक्कीच ती जी मुलगी असणार, जी तुमची सून असेल, ती जर बाहेर काम करत असेल तर तुमच्या मुलाला कुठे वावगं वाटणार नाही की घरकामात नाही, बिलकुल. आणि त्याला म्हणजे आपण लहानपासून जेव्हा आपण सांगतो ना श्रुतिका मुलांना, तर त्यांच्यात ऑब्व्हियसली ते गुण येऊन जातात. बाळकोण म्हणतात ना, तसं जर दिलं आपण तर ते ऑब्व्हियसली, आणि त्यांना काही लाज वाटत नाही की मी घरचं काम करून राहिलो. ते तर भरपूर घरी आम्ही बघतो ही विषय की मुलांना घरचं काम, याला घरचं काम कसं सांगितलं, पाणी द्यायला कसं सांगितलं, असा जो विषय असते ना, हे नाहीच असायला पाहिजे. आणि हे बेसिकली डिपेंड असते एक लेडीजवर, त्या घरची महिलेवर, पुरुषांवर नसतेच. हे आपल्यावरच अवलंबून असते की आपण त्याच्यात तफावत निर्माण करायचीच नाही. इन सम इन्स्टंट वी कॅन डिफर की बरोबर आहे, मी मुलगी आहे, मला एक स्पेशलिटी आहे, तसं तिला आपल्याला ते द्यावंच लागेल ट्रेनिंग. पण अशा तफावतचा जो विषय असते, अंतरचा, मुलगा मुलगी भेद, ते करायलाच नाही पाहिजे. आणि ती आईच करू शकते. आणि जसं तुम्ही तुमच्या मुलीला सांगितलं की येणाऱ्या अडचणी येत राहतील, तुला बाहेर निघावंच लागेल, तसं आपण इतर जे आपले प्रेक्षक महिला आहेत किंवा मुली आहेत त्यांना काय सांगाल की अडचणी येणार आहे, मात्र त्याला कसं सामोरे जायचं? माझं तर एकच म्हणणं आहे की आपल्याला सर्वात आधी आपल्या आतला कॉन्फिडन्स जागा असायला पाहिजे की मी एक स्त्री आहे, याचा मला अभिमान आहे. आणि जेव्हा तुम्ही अभिमान बाळगाल ना, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्यात कॉन्फिडन्स येईल कोणत्याही वस्तू करायची, कोणतेही काम करायची. आणि जर तुम्ही हे लहानपणापासून, मी सर्व स्त्रियांना सांगू इच्छिते आजच्या दिवसाच्या माध्यमातून की आपल्या मुलींना कुठेही कमी लेखू नका. आणि तुम्ही स्वतःलाही कधी कमी लेखू नका. तुम्ही जर आज स्वतःला कमी लेखाल तेव्हाच तुम्ही तुमच्या मुलीला म्हणाल की तू करू शकत नाही, तू मुलगी आहे. ही भावनाच तुमच्या मनात येऊ नका. तू मुलगी आहे, तुझी स्पेशलिटी आहे, हे जर तुम्ही दाखवाल आपल्या मुलीला, तेव्हा ती कधीच मागे नाही पडणार. प्रत्येक फील्डमध्ये ती समोरच जाणार आहे. एवढं मी कॉन्फिडन्सली सांगू शकते. जसं तुम्ही आता म्हटलं की तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, तर बरेचदा महिला कमी लेखते किंवा तिच्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना किंवा समाजातील लोक काय म्हणतील मला, कुठेतरी समोर जाणारा घराबाहेर उंबरा ठेवायचा पाय समोर काढण्याऐवजी ती मागे करते आणि मला घरदार सांभाळायचं आहे. मात्र कुठेतरी तिच्यात असते की मीही हे काम करू शकते. तर यावर तुम्ही काय सांगा? माझं असं म्हणणं आहे की बघा, आता मीही 20 वर्षापासून राजकारणात आहे आणि भरपूर महिलांना असं असते, बापरे मी बाहेर निघाली, बाहेरचं जाऊ एवढं खराब नाही आहे बाहेरचं जग.
पुरुषही एवढे चांगले लोक आहे की जे कोऑपरेट करतात अशा महिलांना, जे बाहेर निघायची इच्छा आहे, त्यांना काही काम करायची. असं जरुरी नाही की प्रत्येक पुरुषी जी वृत्ती आहे ती नेगेटिव्हच आहे महिलांकरता. ते खूप कोऑपरेट आहे. मला खूप अनुभव भेटलेला आहे या विषयावर. आणि माझं हेच म्हणणं आहे की अशा स्त्रियांसाठी मी हेच म्हणू शकते, तुम्ही एकदा एक पाऊल समोर तर काढा, दुसरा पाऊल काढायला तुम्हाला समोरचं जग बिलकुल समोर तुम्हाला आवाहन करणार आणि वेलकम करणार की या तुम्हाला या जगाला तुमची पण गरज आहे. तुमचा प्रयत्न पण जरुरी आहे त्याच्यासाठी. जर तुम्हीच नाही बाहेर निघणार, तुम्हाला तुमची प्रयत्न करावाच लागेल. तुमचा प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला जग स्वीकारणार नाही ॲज अ पर्सन. म्हणून तुम्हाला तुमचं पाऊल समोर टाकावंच लागेल. आणि नक्कीच आतापर्यंत जी महिलेने स्वतःची प्रगती केली आहे त्यासाठी कुठेतरी पुरुषाचा हात आहे, समाजाचाही हात आहे, कुठेतरी सपोर्ट लागतोय. मात्र जी छोट्या प्रमाणात जी आपण एक वाईट प्रवृत्ती आपण बघतोय की अचानकपणे कुणाला पेट्रोल टाकून जाळणे, ऍसिड टाकणे किंवा बलात्कार सारख्या ज्या गोष्टी होतात, तर ही जी प्रवृत्ती आहे ही कुठून येते आणि याला महिलेने कसं सामोरे जायला पाहिजे? ही जी प्रवृत्ती आहे ही तर कसं आहे, आता समाजात जसं जसं मला एक माझे एक मत आहे असं की जसं समाजात हे सोशल मीडिया अँड ऑल हे जी टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप झाली ना, माझं असं म्हणणं आहे की याच्यात कुठेतरी एक बाइंडिंग असायला पाहिजे. ते बाइंडिंग नसल्यामुळे कुठेतरी एक अतिरेक वाढत आहे हा विषयाचा. आणि मी मुलींना कधीच या विषयावर सिम्पली दोष देणार नाही, फक्त मुलींना त्यांचं पण दोष आहे, पण त्यांचं पण दोष आहे. कारण आपल्याला सांभाळून राहावं लागते, बी अलर्ट राहावं लागते. प्रियंका रेड्डी सोबत जे झालं तो आपल्या सर्वांना माहिती आहे. जर ती रात्रीच्या वेळेस तिने अपरात्री बाहेर निघणं जर टाळलं असतं आणि ती निघाली, शी इज डेअर वुमन, शी निघाली बाहेर आणि तेव्हा तिला समजलं की कुठेतरी इट्स समथिंग रॉंग इज देअर, मग तिने अलर्ट होऊन ती जागा सोडून द्यायला पाहिजे होती त्यावेळेस. अशा वेळेस झाशीची राणी म्हणून काय फायदा नसते. कारण किती म्हटलं तरी आपण वी आर नॉट केबल. इफ यू आर वेपन, इफ यू आर वेल इक्विप्ड, देन इट्स ओके. तेव्हा तुम्ही कॉन्फिडन्स वाढतं तुमचं की जर तुझ्याकडे काही इन्स्ट्रुमेंट आहे, तुझ्याकडे रिव्हॉल्वर सारखी वस्तू आहे, तुझ्याकडे चाकू सारखी वस्तू आहे, स्प्रे आहे, मिरची स्प्रे आहे, वगैरे काही आहे आणि तू स्वतः सक्षम आहे बॉडीली पण, तेव्हा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स असते की हो मी करू शकते. पण जेव्हा असं काही नसते ना, तेव्हा यू शुड टेक वन स्टेप बॅक. इट वुड बी बेटर फॉर अस ऑल्सो. काय जाते, जीव जाते, एक मुलीचा जीव जाणं आणि अशा अभद्र स्थितीत एक जीव जाणं हे खूप निंदनीय प्रकार आहे आपल्या समाजासाठी. आणि हे होत आहे, घडत आहे. याच्यात भरपूर म्हणजे काय म्हणायचं काउन्सिलिंग वगैरे झालेलं आहे, विषय झालेले, वक्ते झालेले, भरपूर लोक बोलतात. पण याचं समाधान आपल्याला स्वतःलाच करावं लागेल. हा समाज केव्हा बदलणार, जेव्हा आपण स्वतः बदलणार. आणि आपल्या घरचे जे पुरुष आहेत, आपल्या घरचे जे पुरुष मंडळी, आपल्या सर्कलमध्ये जे पुरुष मंडळी, त्याच्या जीवपर्यंत आपण हे पॉझिटिव्हिटी निर्माण करू शकत नाही तोपर्यंत हा विषय कधी संपणार नाही असं मला वाटतं. आणि आपण थोड्या वेळापूर्वी जसं बोललो की संपूर्ण पुरुष वर्गच वाईट नसतो, मात्र त्यातले काही पुरुष जे आहेत स्त्रियांना दुय्यम स्थान देतात किंवा त्यांना एक मनोरंजनाचं साधन म्हणून पाहतात, तर याच्यावर आळा आपल्याला कसा घालता येऊ शकतो? याच्यावर आळा आपण स्वतःच घालू शकतो. पॉलिटिक्समध्ये मी काम करते आणि सिन्स फ्रॉम 23 years ऑफ माय एज आय वॉज वर्किंग इन द फील्ड. आणि तेव्हा तर मी यंग होती. म्हणजे असे अनुभव येतात ना, सर्वांना येतात, इव्हन कॉलेज टाईममध्ये पण येतात. पण जर एखाद्या वेळेस जर तुम्ही सुरुवातीलाच प्रतिकार केला या विषयाचा, तर कोणाचं हिंमतच होत नाही की तुम्हाला समोर येऊन काही बोलेल. मी हे विचारायची की जर मला जर कोणी एक शब्द ब्र म्हणून विचारलं तर त्याला तोंडावर 2 मारायची किंवा त्याला तसं प्रत्युत्तर द्यायची आपल्यामध्ये शक्ती असायला पाहिजे. तेव्हाच बाहेर निघायचं, नाही तर नाही निघायचं, मला असं म्हणणं आहे. आणि बऱ्याच वर्षापासून तुम्ही राजकारणात काम करताय, पण आपण पाहिलं गेलं तर महिलांचा समावेश सगळीकडे आहेच, मात्र राजकारणात पाहिजे त्या प्रमाणात जसं आपण म्हणतो की पुरुषाला खांद्याला खांदा लावून महिला चालते, तर राजकारणातही 50% पुरुष 50% महिला आपल्याला दिसून येते. महिलेचं फार कमी प्रमाण दिसतं. तर यामागचं काय कारण वाटतं? यामागचं कारण, आता मी इतक्या वर्षापासून काम करून राहिले भारतीय जनता पार्टीमध्ये. आम्ही या विषयावर अक्षरशः लढलो या विषयावर की इवन यू आर नॉट शेअरिंग स्टेज विथ अस. वी आर द 50% वुमेन्स दॅट आर वर्किंग फॉर अ टीम अँड कंपनी अँड स्टील यू आर नॉट शेअरिंग स्टेज विथ अस. म्हणजे प्रत्येक फील्डमध्ये होते, हा विषय आहेच. म्हणजे कुठेतरी पुरुषी वर्चस्व जे भावना असते ना, ते आमच्यासारख्या महिलांना समोर येऊ द्यायला त्यांना थोडंसं कमीपणा वाटते, असं होतेच. आणि हा नॅचरली आहे आणि राजकारणामध्ये हे जास्तच आहे. आतापर्यंत ही प्रथा सुरू आहे, सभापतीचा पतीवाला विषय, सरपंचाचा पती हा विषय आताही सुरूच आहे. आणि जोपर्यंत स्वतः महिला या विषयावर तोड देऊन समोर पाऊल टाकत नाही तोपर्यंत हा विषय संपणार नाही.
कोणती आणि आपण पाहतोय की म्हणजे महिलांना जागा सुटतात राजकारणामध्ये आणि महिला लढतातही, जिंकूनही येतात. मात्र त्याच्यानंतरचा जो कारभार आहे ग्रामीण क्षेत्रात आपल्याला जास्त करून पाहायला मिळतो की तिचा नवरा ते कारभार सांभाळत असतो. तर हे चित्र कुठेतरी बदलायला पाहिजे असं वाटत नाही? मी आताच म्हटलं श्रुतिका की सरपंचाचे पती, सभापतीचे पती हा विषय आहेच, पण तुम्हाला एक आश्चर्याची गोष्ट वाटेल की धारणी एरियात मेळघाटमध्ये जे सरपंच महिला आहेत, महिला सरपंच, अशा भरपूर सरपंच महिला आहेत की दे आर केपेबल टू टेक देअर डिसिजन्स बाय ओन. फॉर एक्झाम्पल इथे टिगऱ्याला हे सरपंच महिला आहे तांडील म्हणून, ती इतकी सुपर वर्कर आहे. मला तर वाटते तुम्ही तिचा पण इंटरव्ह्यू घ्यायला पाहिजे. शी इज अ व्हेरी गुड वर्कर आणि तिचा पतीचा खूप सपोर्ट आहे, पण शी इज हरसेल्फ व्हेरी कॉन्फिडंट फॉर एव्हरीवन. आणि अशी भरपूर महिला आहेत. आता म्हणजे राजकारणात मोठ्या फील्डमध्ये महिला एवढ्या समोर येऊ नये, पण ग्रामीण क्षेत्रात जे आहे खालच्या लेवलवर इतक्या सक्षम महिला समोर येणार. थोडंसं शिक्षण त्यांना भेटलं ना, ती फक्त 12वी पास आहे आणि ती काम इतकं सुंदर करून राहिली आणि शी इज व्हेरी कॉन्फिडंट. अशा महिलाही आपल्या याच्यात आहेत की जे त्यांनी जे सभापतीचा पती जो फ्रेम आहे ते फोडून ते त्याच्या बाहेर निघालेले आहे अँड शी टेकिंग हर ओन डिसिजन्स. आणि समाजसेवा तर तुम्हाला आवडतेच, या व्यतिरिक्त आणखी काय छंद आहे? तसं माझा छंद फिरणे आहे, मैत्री आहे, मैत्री करणे आणि मनसोक्त जगणे. आणि मला डान्स खूप आवडते, मला नृत्य करणे आवडते खूप. मला त्याच्यात एक शांती भेटते आंतरिक. आणि मेडिटेशन, मला मेडिटेशन खूप पसंत आहे. आणि खरं तर म्हणजे मैत्री खूप चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकत असाल, कारण आता बोलण्यातून समजत आहे. आणि जसं महत्त्वाचं म्हणजे जसं की तुम्ही स्वतः बाहेर निघालात, समाजासाठी काहीतरी करू करतायत आणि तुम्हाला पुरेपूर तुमच्या नवऱ्याचा सपोर्ट लाभतोय. तर याच उद्देशाने इतर महिलांना तुम्ही काय संदेश द्याल की त्यांनी कसं निघायला पाहिजे, स्वतःची ओळख निर्माण करायला पाहिजे, आणि पुरुषांनाही एक संदेश असा की तुम्ही त्या महिलांना कसं सपोर्ट करायला पाहिजे? आजच्या अनुषंगाने मी तर हे सांगू इच्छिते महिलांना की तुमच्या इच्छाशक्ती जर आहे तुमच्यात काहीतरी करण्याची, तर तुम्ही प्रयत्न करा. आणि मला पूर्ण खात्री आहे की जसं मी प्रयत्न केलं, मी नागपूरवरून धारणीला एकदम रुरल एरियामध्ये आली. मला सुरुवातीलाच वाटलं की मी कुठेतरी रॉंग डिसिजन घेतलं की काय, की बा इथे एकदम रुरल एरियामध्ये काम करू. पण लकीली आणि माझ्या प्रयत्नामुळे माझ्या नवऱ्याची मला खूप साथ भेटली. आणि तुम्ही पण प्रयत्न करा. मला बिलकुल मी पॉझिटिव्ह आहे या विषयावर की जर तुम्ही तुमच्याकडनं, एक स्त्री असून आपल्यामध्ये खूप सुंदर गुण आहे बरं, कोणालाही आकृष्ट करू शकतो आपण. मग नवऱ्याला तर जर तुम्ही या विषयावर जर बोलले आणि त्यांच्याशी तुमची जी काही आवड आहे कोणत्याही फील्डमध्ये असो, ती जर तुमची आवड त्यांच्याशी शेअर केली तर डेफिनेटली ही विल सपोर्ट यू. बट आपको आपके गरिमा को, एक स्त्रीत्व की गरिमा को ध्यान में रखते हुए अगर आप कोई भी काम करेंगे तो मुझे नहीं लगता कि आपके पति, आपका परिवार, आपका समाज आपको कभी भी पीछे हटने देगा. खरं तर एक गोष्ट खूप सांगण्यासारखी आहे की जेव्हा या कुठेतरी अडकल्या किंवा थांबल्या तेव्हा त्यांचा नवरा म्हणतो की जर तू हे काम करू शकली नाही, तुझ्यासारखी मुलगी जर करू शकली नाही तर मग कोण करणार. अशी जर प्रत्येकाची थाप आपल्या बायकोला, बहिणीला, मुलीला जर असली तर नक्कीच मुलीला कोणी अडवू शकत नाही. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आदिवासी समाज हा आपण म्हणजे समजला जातो की अमरावती जिल्ह्यातील अतिशय दुर्गम असा क्षेत्र आहे जिथे आदिवासी समाज आहे. मात्र या आदिवासी समाजातही एक खूप मोठी शिकण्यासारखी गोष्ट की इथे स्त्रीला प्राधान्य जास्त मोठ्या प्रमाणात दिलं जातं. ताई तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात आणि मनसोक्त गप्पा केल्या, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. तुमचे पण धन्यवाद श्रुतिका. तुम्ही मला एवढी चांगली संधी दिली, माझ्या मनातले मन मोकळं करायला मला तुम्ही संधी दिली. आणि बाकीच्या महिलांनाही मला काहीतरी सांगण्याची एवढी मोठी विदर्भ लेवलवर तुम्ही संधी दिली, त्याबद्दल तुमची मनसोक्त आभार मानते. आणि महिला दिनाच्या शुभेच्छा तुम्हाला पण.